UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करून नाना पटोलेंचं आश्वासन, हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन, गेलेली सत्ता परत खेचून आणणार ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन एवढीच नवीन पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ, जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। संत एकनाथाच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय, रोहित पवारांची भाजपवर टीका। मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही, 2 वर्षे जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही, ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचकतोल। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका, तर पवार 4 वेळा मुख्यमंत्री असताना महिला अत्याचार का थांबले नाहीत, नारायण राणेंचा सवाल। लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये, आता सगळे बोलताच मीच तुझा भाऊ, योजनेच्या श्रेयवारावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या, आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न, कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, नवीन समिती स्थापन करण्याच्या सूचना। 14व्या दिवशी मराठा आंदोलक राजेश्री उमरेंचं उपोषण स्थगित, 2 आठवड्यात मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन, हैदराबाद गॅजेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची उमरेंची मागणी। लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार, उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार, विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।